नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? हां, मी विसरले. अनफॉर्च्युनेटली सगळ्याच गोष्टी विसरत चालले. त्यासाठी सॉरी, पण परत असं नाही होणार. ओके? चला, रेसिपीला सुरुवात करूया. फ्राय केलेली भेंडी. हो, फ्राय केलेली भेंडीच. आणि तिचाच व्हिडिओ काढायची विसरून गेले. रेसिपीच अर्धी राहिली. रेसिपी अर्धी नाही राहिली, रेसिपीचा व्हिडिओ अर्धा राहिला. तर सांगते, कामाच्या नादात व्हिडिओज काढायची विसरून गेले लास्टला. आता ह्याच्यामध्ये पूर्ण रेसिपी आहे, फक्त मी लास्टचा काही भाग रेकॉर्ड नाही केलेला. प्रथम आपण थोडंसं तेल घ्यायचं. ते गरम झाल्यावरती त्यात जिरे, खडे मसाले टाकायचे, थोडासा कांदा टाकायचा, अद्रक लसूण पेस्ट, मीठ टाकून मस्त फ्राय करायचं. त्यानंतर काश्मीरी लाल मिरची पावडर टाकायची, छानपैकी फ्राय करायची. यात कांदा आणि टमॅटोची पेस्ट टाकायची. ही पेस्ट चना मसाल्याला बनवली होती, अगदी तशीच बनवायची. त्यानंतर त्यात गरम मसाला, मटन मसाला, चिकन मसाला सोबत थोडा धना पावडर आणि थोडी तिखट मिरचीसुद्धा टाकली आहे मी. त्यानंतर छान मसाला पाणी टाकून फ्राय करून घ्यायचं. लागेल एवढी ग्रेव्ही तयार करायची. त्याच्यामध्ये फ्राय केलेली भेंडी टाकायची. छानपैकी असं तेल सुटल्यावरती भेंडी टाकायची आणि एक 5 ते 10 मिनटं त्याला वाफवून द्यायचं. भेंडी ऑलरेडी फ्राय केल्यामुळे शिजलेली असते, पण तरीसुद्धा जरा मसाल्यामध्ये शिजवण्यासाठी ती तशी पद्धतीने आपल्याला करावं लागेल. 15 मिनिट शिजवल्यानंतर पराठा किंवा चपातीसोबत